तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे देखील निकटवर्तीय म्हणून जाणले जाता, तर त्याचा फायदा होतो की नुकसान होतं? जास्त लोक कामं घेऊन येतात का? म्हणजे काय फायदा होतो की नुकसान होतं? लोकांच्या अपेक्षा असतात, लोकांना पण लोकांचे कामं होतात आणि देवेंजींचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे एका मेसेजवरही ते कामं करून देतात. म्हणजे खूपदा भेटायची गरज नाही, मेसेज करायला लागतं. पण नुकसान असं असतं की लोक त्यांच्या अपॉइंटमेंट घेण्याकरताही माझ्याकडे येतात. म्हणजे त्यांना भेट घेऊन द्या, अमक्या कार्यक्रमात बोलवून द्या, हे करून द्या. आधी मी तेही करायचो, पण आता मी त्यांना सांगतो की याच्यासाठी पी ए त्यांनी नेमलेले, अमक्या पी एचा नंबर देतो, त्याला तुम्ही भेटा. कारण ते इतके व्यस्त झालेले आता आणि प्रत्येक जणांची अपेक्षा असते की त्यांच्या प्रत्येक म्हणजे लोक एक पत्रिका त्यांच्या ऑफिसला तर दुसरी पत्रिका माझ्याकडे आणून देतात की तुम्ही द्या आणि त्यांना आमच्याकडे लग्नात किंवा कोणत्याही दुसऱ्या कार्यक्रमात घेऊन या. म्हणजे साध्या उद्घाटनापासून सगळ्या अशा कार्यक्रमात, आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की देवेंजी त्यांच्या कार्यक्रमात आले पाहिजे. तर हे शक्य होत नाही आणि मग त्या लोकांना असं वाटतं की ते देवेंजीला यायचं होतं, याच्यामुळे नाही आले. म्हणून त्यापेक्षा असं आहे की ज्या ज्या लोकांना ते काम दिलं त्या लोकांनीच ते केलं पाहिजे. खरंय खरंय. तुमचा स्वभाव असा मोकळा ढाकळा आहे आणि तुम्ही देवेंद्रजींसोबत फार पूर्वीपासून काम करताय. तर 2014 मधले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आत्ताचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याच्यामधलं काय अंतर तुम्हाला वाटतं? अंतर तर निश्चितच वाटतं, फार फरक वाटतो. मी आता असं शब्दांमध्ये 14 ते 19चे देवेंद्रजी हे ते मला असं वाटतं त्यावेळेस नौखे होते. त्यांचा ज्या प्रमाणात त्यांना जिद्द होती प्रत्येक गोष्ट करून दाखवायची, आणि प्रत्येकाला एक म्हणजे ते तर त्यांचा स्वभाव आहे की सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. पण दोघांमध्ये तसा फार मोठा फरक आहे. म्हणजे एक म्हणजे लोक चर्चा करतात, म्हणजे आता सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये वगैरे DF1 आणि DF2 14 ते 19 वाले देवेंद्र फडणवीसजी आणि 2024 ते 2029 वाले, म्हणजे आता या 2024 पासून दुसरं त्यांची जी सेकंड इनिंग्स. मला असं वाटतं की ऍक्च्युली ही थर्ड इनिंग आहे तशी बघायला गेली तर. मधल्या काळात DF2 पण झालेला, पण तो छोटा स्पॅन होता शपथविधी आणि हे सगळं होऊन. आता ते तसं तिसऱ्यांदा टेक्निकली मुख्यमंत्री झालेत. पण स्पॅन म्हणायचा घेतला तर मोठा स्पॅन हा त्यानंतरचा दुसरा आता. नाही, मी तुम्हाला सांगतो, DF1 म्हणजे समजा 14 ते 19 वाले, DF2 म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून, DF3 म्हणजे उपमुख्यमंत्री आणि DF4 म्हणजे आताचे देवेंद्रजी. तर मला असं तो एक फार मोठा. आणि त्यांनी निश्चितच मागचे जे 5 वर्ष आहे, 2019 ते 2024, हा मला असं वाटतं की फार त्यांना पाहिलं, हा फार त्यांनी प्रगल्भ ते झाले. आणि त्यांचा एक असतं ना की तुम्हाला चांगल्या वाईट म्हणजे अनेक गोष्टीचा अनुभव आला ना, की अनेक जवळचे लोक दूर गेले, अनेक दूरचे लोक जवळ आले. तर कधी जे त्यांनी विचारही नाही केला होता, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या सगळ्या गोष्टी खूप काही घडल्या. अनेक जवळचे मित्र विरोधक झाले, अनेक विरोधक मित्र झाले. तर मला असं वाटतं की आणि त्याच्यामुळे तसं साहजिक आहे त्या स्वभावामध्ये बदल.